जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे शेप्स. 2D शेप्स आणि 3D शेप्स हे दोन प्रकारचे शेप्स आपण पाहणार आहे व त्यांना एजेस किती असतात आणि कॉर्नर किती असतात ते पण आपण शिकणार आहे. इथे फर्स्ट फिगर काढलेली आहे. नेम ऑफ द फिगर क्वाड्रिलेटरल. हाऊ मेनी एजेस? 1 2 3 and 4 म्हणून इथे 4 लिहिणार आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी कॉर्नर्स? फर्स्ट, सेकंड, थर्ड and फोर्थ. मग क्वाड्रिलेटरलला 4 एजेस and 4 कॉर्नर असतात. नेक्स्ट शेप्स आहे रेक्टँगल. हाऊ मेनी एजेस? फर्स्ट, सेकंड, third and fourth edges. And how many corners? First, second, third and fourth. Third picture आहे square. How many edges? 1 2 3 and 4. And how many corners? 1 2 3 and 4. Fourth shape आहे triangle. How many edges? 1 2 and 3. And how many corners? 1 2 and 3. Fourth shape आहे circle. Circle, no edges and no corners म्हणजे 0 लिहिणार आहे. नेक्स्ट शेप आहे पेंटागॉन. हाऊ मेनी एजेस? 1 2 3 4 5. आणि हाऊ मेनी कॉर्नर्स? 1 2 3 4 and 5. हेक्सागॉन. How many edges? 1 2 3 4 5 and 6. And how many corners? 1 2 3 4 5 and 6. Last one, octagon. How many edges? 1 2 3 4 5 6 7 8. And corners? 1 2 3 4 5 6 7 and 8. आता पहा, इथे आपण 2D शेप पाहिले तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे तर एजेस आणि कॉर्नर्स सेम आहेत. त्यामुळे हे आपल्याला फाइंड आउट करायला इझी पडतं, कारण जर विद्यार्थ्यांना जर एजेस माहीत असतील तर कॉर्नर इझिली लिहू शकणार आहे. तर आता आपण पुढे पाहणार आहे 3D शेप. नेक्स्ट आहे 3D शेप. आत्ताच आपण शिकलो 2D शेप, त्यामध्ये त्यांना एजेस किती असतात आणि कॉर्नर किती असतात ते पाहिलेलं आहे. तर आत्ता शिकणार आहे आपण 3D शेप. त्यामध्ये त्यांना फेस किती असतात, वर्टायसेस किती असतात आणि एजेस किती असतात. आता पहिला आहे इथं हेक्सागोनल प्रिझम. तर त्याला फेस असतात 8, वर्टायसेस असतात 12 and एजेस असतात 18. नेक्स्ट आहे पिरॅमिड. पिरॅमिडला फेस असतात 5, वर्टायसेस असतात 5 and एजेस असतात 8. नेक्स्ट सिलेंडर. सिलेंडरला 2 फेस असतात, 0 वर्टायसेस and 0 एजेस. नेक्स्ट आहे क्युबॉइड.
त्याला 6 फेस असतात, 8 वर्टायसेस असतात and 12 एजेस असतात. नेक्स्ट आहे क्यूब. क्यूबला 6 फेस, 8 वर्टायसेस and 12 एजेस. पुढे स्पियरला 0 फेस, 0 वर्टायसेस and 0 एजेस. हेमिस्फियरला 2 फेस, 0 वर्टायसेस and 0 एजेस. कोनला 1 फेस, 1 वर्टायसेस and 0 एजेस. ट्रायंग्युलर प्रिझम 5 फेस, 6 वर्टायसेस and 9 एजेस. तर हे आपल्याला माहित पाहिजे आहे. 2D शेपचे फाइंड आउट करताना आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, पण 3D शेपचे फाइंड आउट करताना आपल्याला ते व्यवस्थित पाठ करावे लागतील, तेव्हाच आपण त्याचे फेस, वर्टायसेस आणि एजेस फाइंड आउट करू शकणार आहे. तर आता आपण पुढे पाहणार आहे. आत्ताच आपण जे शिकलो शेप, त्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. त्यासाठी आपल्याला 2D शेप आणि 3D शेपचे फेसेस, वर्टायसेस, एजेस माहीत पाहिजे आहेत. ते तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.